प्रिय लोकांनो, येशूच्या नावाने माझे तुम्हाला प्रेम. तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? या ठिकाणी एक झरा आणि एक धबधबा पाहत आहात. तुम्ही धबधबा पाहत आहात. हे कुठे आहे माहित आहे का? इस्रायलमध्ये आहे, एका वाळवंटात, सर्व डोंगरांमध्ये. झाडे झुडपे काहीही मोठ्या प्रमाणात या डोंगरांमध्ये नाही, पण इथे या प्रकारचा एक धबधबा आहे. कसा? इथे वर एक झरा आहे आयनजेडी. कारणे वेद पुस्तकात 1 शमूएल अध्याय 23च्या शेवटी आणि 24व्या अध्यायातील पहिल्या वचनात दावीद वाळवंटात साऊलपासून पळून जाऊन आयनजेडी या ठिकाणी जाऊन थांबला होता. असे आहे की हे एक वाळवंट आहे, पर इथे पाहिलं तर किती पाणी येते. असे म्हणत एका कारंजावरून परमेश्वराने पाणी निर्माण केले आणि हे पाणी धबधबा निर्माण करून समृद्धीची आज्ञा दिली आहे जगभर. खूप लोक हे ठिकाण पाहण्यासाठी इथे येऊन आनंद घेतात. मग देव मला काय सांगू इच्छितो असे तुम्हाला वाटते का? यशया अध्याय 35 वचन 1, सुकलेले वाळवंट सुखी होईल, वाळवंट आनंदी होईल आणि फुलांसारखे फुलेल. वाळवंटाला समृद्ध बनवणारा देव हे एक वाळवंट आहे. युदेया वाळवंटात, या वाळवंटात परमेश्वराने एक पाण्याचा झरा निर्माण केला आणि एक पाण्याचा प्रवाह देऊन समृद्धी दिली आहे तुमच्या जीवनात. अशक्य गोष्टी शक्य करणारा देव. तुमचे जीवन कोरडे झाले असेल, आत्मिक जीवनात कोरडेपणा, कुटुंबाच्या जीवनात कोरडेपणा, व्यवसायात, कामात, सर्वत्र एक कोरडेपणा दिसतो आहे. समृद्धी नाही असे वाटत आहे का? वाळवंटात तो पाण्याचा झरा निर्माण करून समृद्धी देणारा देव तुमच्या जीवनात एक समृद्धीची आज्ञा देईल. वाळवंटासारख्या तुमच्या जीवनाला समृद्ध करणारा परमेश्वर वाळवंटाला समृद्ध बनवू शकतो. त्यासाठी हा धबधबा आणि पाण्याचा झरा साक्ष आहे. तुमच्या जीवनातही परमेश्वर नक्कीच ते बरेच लोक ते पूर्ण करतील. घाबरू नका. आयुष्य माझ्या सेवेच्या मार्गावर आहे, समाप्त झालं, कोरडं झालं असं विचारलं, पण समृद्ध जीवनात परमेश्वराने बदललं आहे. त्यासाठीच क्रॉसवर त्याचे रक्त ओत. चला आपल्या शापांना सद्गुणाने बदलूया. ओरडेपणाला बदलून आशीर्वाद देतो. आज तुमच्या जीवनात समृद्धी आणि चांगुलपणा परमेश्वर आदेश देईल. तुम्ही विश्वास ठेवता का? विश्वासाने प्रार्थना करा. परमेश्वरा, माझ्या वाळवंटी जीवनाला समृद्ध करा. सामर्थ्यवान देव, येशूच्या नावाने माझे वाळवंटी जीवन फुलू दे. येशूच्या नावाने. आमेन, आमेन.